हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्रीची वेळ आहे, आजचा वार गुरुवार आहे आणि मी इकडं काय करत आहे तर साबुदाणा भिजत ठेवत आहे. म्हणजे मोठा साबुदाणा आणलेला आहे. मी बारीक सांगितलेला होता पण दिनेशला लक्षात राहिले नाही आणि मोठा घेऊन आलेला आहे आणि हा शाबू भिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. तर मी आताच साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आणि 15-20 मिनिट मी पाण्यात ठेवलेलं होतं असंच. आणि आता पूर्ण पाणी निचरा होईपर्यंत काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्या सकाळीच बघूया याची हालचाल कसं होते. सकाळपर्यंत व्यवस्थित फुललं जातं आणि जो झटपट साबुदाणा येतो ना त्याला जास्त वेळ लागत नाही. अर्धा तास 1 तासामध्ये ते व्यवस्थित फुलला जातो. नंतर रात्रीचा स्वयंपाक, म्हणजे गुरुवारचा दिवस होता, प्रसाद वगैरे बनवला, रात्रीचा स्वयंपाक झाला, जेवण खाणं झालं, सगळी भांडी कुंडी जी होती सगळी रात्रीची कामं मी आवरून झोपलेली होते. आता ही मॉर्निंगची वेळ आहे, उठलेली आहे. टायमिंग 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजताच उठून मी सुरुवात केलेली आहे माझ्या साफसफाईला. म्हणजे आज आहे महाशिवरात्री, तर सर्व ताईंना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आणि आज महिला दिन पण आहे, तर सगळ्यांना महिला दिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आणि आज माझं वैभवलक्ष्मीचं व्रत पण आहे, महाशिवरात्री पण आहे, तर दोन्ही उपवास आलेले आहेत. तर मी शिवरात्री करणार, म्हणजे महाशिवरात्रीचा जो उपवास असतो यामध्ये जेवण वगैरे नसतं, फक्त आपल्याला फराळ करायचा असतो. आणि वैभवलक्ष्मीचं जे व्रत आहे ना ते संध्याकाळी जेवण असतं. तर आज ना महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे उद्या सोडला जातो हा उपवास. तर पूजा वगैरे करायची वैभवलक्ष्मीची. आपण शिवरात्रीची जी पूजा करतो ना महादेव पार्वतीची ते पण करणार आहे. पण उपवास जे असतो ना वैभवलक्ष्मीचा काउंट केला जात नाही असं म्हणलं जातं. म्हणजे 1-2 उपवास आले तर वैभवलक्ष्मीचं व्रत जे आहे ना, आपण जसं प्रत्येक शुक्रवारी पूजा वगैरे करतो, कथा वाचवतो, ते सगळं करायचं आहे आपल्याला, फक्त काउंट करायचं नाही आहे. सो आता मी साफसफाईला सुरुवात केलेली आहे. तर अगोदर किचनपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे भांडे कुंडे काही नाही, रात्री सगळी मी घासून झोपलेली होते. किचन एकदम चकाचक आहे, कारण रात्रीचे भांडे मी कधीच ठेवत नाही. सकाळी घासण्यासाठी भरपूर वेळ जातो त्यामध्ये आणि आपली मॉर्निंगची कामं खूप सारी होऊन जातात, म्हणून ही कामं रात्रीच्या रात्रीच मी करत असते. तर फक्त आता किचनमध्ये मी झाडू मारून घेतलेले आहे आणि हे जे पाणी घेतलं यामध्ये मी लिक्विड घातलेलं आहे. तर कुठलं लिक्विड तुम्ही म्हणते असता की ताई कुठलं लिक्विड घेते तू घर म्हणजे फरशी वगैरे पुसण्यासाठी, तर फरशी क्लीनर हे पण येतं. आणि हे जे लिक्विड मी घातलेले खूप मोठा डब्बा होता आणि त्यामध्ये लिक्विड थोडं होतं. ते लिक्विड जे आहे ना ते गाडी धुण्याचं आहे. म्हणजे हे आणलेले आहेत मोठं डब्बा त्या डब्यामधलं थोडंफार मी काढून घेतलं, म्हणजे गॅरेजमध्ये त्यांना लागणार होतं काहीतरी धुण्यासाठी वगैरे, म्हणजे गाडी कार काय धुण्यासाठी आणलेलं आहे. पण खूप छान केमिकल आहे ते, तर थोडंफार मी घरात ठेवून घेतलेलं आहे. फरशी जी आहे ना एकदम छान चकाचक निघते आणि त्याचा जो वास आहे ना खूप छान येत आहे, म्हणजे एकदम फ्रेश असा वास आहे. तर अगोदर मी किचन स्वच्छ पुसून घेतलेले आहे, तोपर्यंत हे उठलेले आहेत. म्हणत आहे तितक्या लवकर का उठले, आज टिफिन वगैरे बनवायचं नाही आहे. तरी पण टिफिन बनवायचं नाही आहे, पण आपल्याला ना टिफिनच्या वरची कामं आहेत. साफसफाईची जी कामं मी करते ना यामध्ये भरपूर वेळ जातो. मी तुम्हाला खूप फास्टमध्ये दाखवते, पण मला आरामात 1 ते 2 तास लागत आहेत, कारण किचन आहे, बेड आहे, बेडरूम आहे, नंतर तिकडची एक्स्ट्राची रूम किचन तिकडं पण आहे, डबल रूम आहे, नंतर हॉल आहे आणि यामध्ये भरपूर सारी आपली ही ती कामं होऊन जातात छोटी छोटी. ते काही सांगून जमणार नाही, जसं सोप्याचे कवर झटकणं वगैरे, हे झाडू मारणं, जेही दिवसभराचा कचरा असतो ते टाकणं, मॉर्निंगची कामं आपली कशी असतात ना यामध्ये मला भरपूर वेळ जातो. आणि दररोजचं कसं दिनेश कॉलेजला जायचं असला की अगोदर टिफिनपासून सुरुवात होते, म्हणजे स्वयंपाक अगोदर करते, नंतर साफसफाईची कामं करते. आणि खूप दिवसाच्या नंतर मी तुम्हाला असा व्हिडिओ शेअर केलेला आहे. म्हणजे अगोदर ना मी वरच्यावर असे साफसफाईची व्हिडिओ शेअर करत होते, मॉर्निंगची माझी रुटीन कशी आहेत काय नाही, पण आता हल्ली थोडंसं हे कमी झालेलं आहे. तर आज खूप दिवसाच्या नंतर मी तुम्हाला माझी साफसफाई जी आहे ना, क्लिनिंग कशा पद्धतीने करते मी मॉर्निंगची ते शेअर करत आहे. तर व्हिडिओ आजच येत आहे तुम्हाला, म्हणजे महाशिवरात्रीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आजच इव्हनिंगच्या वेळेत येणार आहे. तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. तुमचे कमेंट वाचल्यानंतर माझ्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते काम करण्याची. तर किचनमधली फरशी पुसून झालेली आहे. आता आलेली मी बेडरूममध्ये. तर बेड वगैरे सरळ केलं, जी गोदडी असतात, पांघरुणं असतात, सगळे मी व्यवस्थित घडी करून डिक्कीमध्ये ठेवत असते. आणि इकडची अलमारी खिडक्या वगैरे अगोदर मी स्वच्छ पुसून घेत आहे. म्हणजे ज्यावेळी ती फरशी पुसते, ती सकाळची वेळ असो दुपारची वेळ असो, फरशी पुसते वेळेस मी अलमारी खिडकी दारं चौकटी हे सगळं पुसूनच मी पुसत असते, कारण तसंच ठेवला धूळ खूप जमा होते त्यावरती. तर रोजच्या रोज आपण हात फिरवत राहिलो ना ते क्लीन असतं, दिवसभर चमकत असतं. तर झालेली अलमारी पुसून खिडकी वगैरे झाली, तोपर्यंत त्यांची आंघोळ पण होत आहे. तर यांच्यासाठी चहा बनवून देते आणि जी पुढची कामं आहे ते नंतर करणार आहे. दिनेश उठलेला आहे, दीपक वरती झोपाय गेलेला आहे, तो आणखीन आलेला नाही आहे.
तर असं दिनेशला म्हटलं बाहेरचं लॉक वगैरे काढ, म्हणजे बाहेरचं जे गेट आहे मेन गेट त्याचं लॉक काढ. तर आता बघूया काय काय करणार. अगोदर कारकडे जातो परत. सकाळी सकाळी त्याला कार चालवायची असते म्हणजे फिरवून ठेवत असतो. व्यवस्थित चालवता येत नाही पण प्रयत्न करतो. तुमचे खूप सारे असे कमेंट आले की ताई दिनेशला सांग की गाडी दमानं चालवायला सांग. हल्लीची मुलं खूप आगाव झालेली आहेत. जसं रोडवर जातात बाईक घेऊन ना, त्यांना अजिबात हे ध्यान राहत नाही की गाडी कशी चालवायची आहे काय नाही. एक वेळा स्पीड सोडली की मग थांबणारच नाही आणि त्यामुळे ॲक्सिडेंट पण होत आहेत. आणि दिनेचाही तसाच प्रकार झालेला आहे. आणि तुम्ही असंही विचारत होता की ते आता दिनेची तब्येत कशी आहे, त्याची काळजी घे. तर होत आहे ना, मी आणखीन एक वेळा हॉस्पिटललाही पाठवलेलं आहे. जी गुडघ्याला मार लागलेला आहे ना, तो थोडासा जास्तच दुखत आहे. त्याला चालता येत नाही सरळ, थोडंसं पाय असं टाकत आहे ना. तर तुम्ही असं म्हणत होता की ते त्याला काहीतरी आंबे हळद असं काहीतरी लाव म्हणत होता. तर बघणार आहे ते पण, म्हणजे आपण जे घरामध्ये आयुर्वेदिक जे उपचार करतो ना त्याचाही फायदा होतो. आणि जे हॉस्पिटल ते तर दाखवतच आहोत आम्ही, पण मी आंबे हळद लावून तुम्ही शेकायला काहीतरी सांगत होता, तर ते पण करणार आहे. तुम्ही असंही म्हणत होता की ते स्वतःची काळजी घे, जे तुला तोंडात फोडं येत आहेत ना वरच्यावर, त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखव. किंवा एक ताई असंही जे टॅबलेट मला घ्यायचे आहे त्याचं नाव पण लिहून दिलेले आहे. त्या म्हणत होत्या की हे टॅबलेट घ्या डॉक्टरच्या सल्ल्यानं. तर हो ताई, बघेन ते पण. आणखीन एक ताई असं म्हणत होत्या की ताई पतंजलीचं काहीतरी सांगत होत्या, ते खूप छान प्रोडक्ट आहेत पतंजलीचे, त्यानं पण थोडासा आराम मला भेटणार आहे. तर बघूया यामधलं कुठलं तरी एक तरी उपाय मी करून बघणार आहे. तर असं तुम्हाला बोलत बेडरूम किचन रूमची साफसफाई झालेली आहे. कसं असतं ना, मॉर्निंगच्या वेळेत एक जण उठतात, मग अंतरानं काढत मी झाडत असते. यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. आणि जेव्हा दुपारच्या वेळेत मी फरशी पुसते ना, त्यावेळेत कुठला पसारा नसतो, काही नसतो आणि क्लीनच घरं असतात झाडलेली वगैरे. पण यावेळीमध्ये आपल्याला पारचा झाडू एक वेळा मारायचाच असतो पूर्ण घरामध्ये. आणि जे इकडे तिकडे छोटा पसारा असतो ना, ते पण मी संग काढत असते. कारण मुलांचा अभ्यास झाल्यानंतर तिकडे एक कापी, तिकडे वही, तिकडे पुस्तक असं पडलेलं असतं, पेन इकडे पडलेली असते. कारण रात्री अभ्यास करत झोपतात, मग जिथल्या तिथं पडतं ते. तर सकाळच्या वेळेतच सगळं मी काढून ठेवते. दिनेश का असं पळापळी करत आहे, तर त्याची दिवसभराचा कचरा मी जमा करते बकेटामध्ये. म्हणलं ते टाकून ये अगोदर, म्हणजे कारकडे गेलेला होता. तर हे यांचं आत्ता आवरलं, चहा वगैरे पिऊन हे गेलेले आहेत गॅरेजला, कार घेऊन जातात. मग दिनेश घरी आलेला आहे. जोपर्यंत कार जात नाही, बाईक जात नाही, तोपर्यंत दिनेशला करमत नाही. जाऊन ते चालवायचं. तुम्ही म्हणत असता की दिनेशला चालवू देऊ नको, पण ऐकतच नाही. घरामध्ये जेव्हा बाईक आणून ठेवतात किंवा कार आणून ठेवतात, पटकन चावी घ्यायचं जायचं, मला पतासुद्धा नसतो. रसू आता पूर्ण घरात झाड मारून झालेली आहे. आणि आता मी तर परत पाणी घेतलेलं आहे, म्हणजे किचन आणि बेडरूम एक बकेट भरून पाणी घेतलं. त्यामध्ये मी केमिकल टाकलं, हे जे लिक्विड आहे ते टाकलं. आणि दोन्ही रूम पुसून घेतलेले आहे. आता हॉलमध्ये जे फर्निचर आहे हे क्लीन करायचं आहे. परत इकडची रूम, तिकडेही मी वेगळ्या बकेटात पाणी घेतलेलं आहे. दिनेशला दिलं आहे मोठं काम की तोपर्यंत तू हे पूर्ण जे शोकेस आहे फर्निचरचं ते स्वच्छ पुसून घे. केमिकल थोडंसं जास्त टाकलं आहे, यामध्ये जे लिक्विड टाकलेलं आहे, कारण खूप छान एकदम क्लीन निघणार आहे हे. तर इथं एक मऊ असा कॉटनचा कपडा दिलेला आहे, त्यानं व्यवस्थित त्याच्यावरती स्क्रॅच वगैरे पडणार नाही तसा कपडा दिलेला आहे. आणि मी पण तसाच घेतलेला आहे, म्हणजे जो कॉटनमध्ये असतो ना तसा कपडा घेतला ना खूप फास्टमध्ये पुसून होतं आणि क्लीनही निघतं. तर अगोदर मी खिडकी वगैरे स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आणि इकडे किचन आहे, छोटीशी किचन पण व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आली हॉलमध्ये. आणि इथं बाबांचं पाणी असतं, नंतर त्यांचं काहीतरी आयुर्वेदिक औषध, हे ते मिठाचा डबा, तेलाचा डबा, ते काहीतरी मोहरीचं तेल वगैरे खात असतात. ते सगळं इथंच ठेवलेलं असतं, कारण बाबा ही इकडे झोपत असतात. जे असतं त्यांचं एक्स्ट्राचं तिकडं असतं. तर ही पण रूम पुसून झालेली आहे. 5 वाजता मी सुरुवात केलेली आहे, पण यामध्ये ती कामं खूप सारी झाली, ते काय मी शेअर केलेलं नाही, फक्त क्लिनिंगचे कामं शेअर करत आहे तुम्हाला. तर भरपूर वेळ गेला, आरामात 1 तास गेलेला आहे. आणखीन हॉल आहे, शोकेस आहे. बाहेरचं तर आणखीन मी हाती लावलेलं नाही, बाहेर आणखीन काही दिसतही नव्हतं, एकदम अंधार होता सकाळी. आता बघू शकता पूर्णपणे उजेड झालेला आहे, म्हणजे टायमिंग सकाळचे 7, 7:15 वाजलेले आहे. दीपक पण उठून आलेला आहे, म्हणजे लवकरच उठतो तो, वरती काहीतरी वर्कआउट करत असतो तो. तर तिथंच थोडा वेळ म्हणजे छान फ्रेश हवा असते, किंवा बाहेर रनिंगला पण जात होता. रनिंगला जायचं बंद केलेलं आहे, वरतीच काहीतरी वर्कआउट करत असतो, काहीतरी योगा वगैरे करत असतो, जे बॉडीला ठीक असतं. आणि दीपकला येतं खूप काही गोष्टी, कारण हा कॅम्पवरती राहून आलेला आहे. कशा पद्धतीने काय करायचं आहे पूर्णपणे दीपक करत असतो. दिनेशला काही जमणार नाही. तर दिनेश इकडे दमदमने हे जे आहे ना शोकेस पुसत आहे, जे इथं मूर्ती ठेवलेलं आहे, जे शोकेसमध्ये सामान आहे एक काढून व्यवस्थित पुसून घेत आहे. तोपर्यंत मी पूर्ण फरशी पुसून घेत आहे. इकडची फॅन ऑन केली दोन्हीही स्पीडमध्ये, म्हणजे थोडंसं लवकरचे पाणी हडकलं जाईल. आणि आता गरमीचे दिवस स्टार्ट झालेले, त्यामुळे जास्त असा प्रश्न पडत नाही की पाणी लवकर हडकणार नाही, यावरती पावलं पडतील असं काहीच नाही आहे. पण ज्यांच्या घरी छोटे बाळ असतात त्यांच्यासाठी थोडंसं कठीण असतं, कारण लहान मुलं खूप लवकर ते घाण करत असतात. फॅन वगैरे किंवा कूलर लावलं ना थोडंसं लवकर ते पाणी हडकलं जातं.
तर इकडच्या साईडचं मी अगोदर पुसून घेतलेलं आहे. आणि दीपक बसले निवांतपणे. दीपक हे ते त्याचे प्रश्न खूप असतात, मम्मी असं का तसं का, म्हणजे आज महाशिवरात्री आहे तर कशा पद्धतीनं काय काय झालेलं आहे ते विचारते. मलाही तितकं माहिती नाही, जितकं माहीत आहे जसं जेवढं ऐकलेलं आहे ते मी सांगत असते. म्हणजे आज महादेव पार्वतीचं लग्न झालेलं होतं, काहीतरी खूप सारं असं, म्हणजे सिरियल पण आहेत, पिक्चर पण आहे, कहाण्या पण ऐकलो आपण, खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक 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 मी सांगत असते जे मला लक्षात येतं. तर असं फरशी पुसून झालेले, आतमधले पूर्ण कामं झालेले आहेत, पूर्ण घर चमकत आहे, घरचा कोपरा चमकत आहे, दार म्हणा चौकटी म्हणा पूर्णपणे घर क्लीन झालेलं आहे. आणि ज्या दिवशी सणवार असतं, व्रत वगैरे असतं, त्या दिवशी मी सकाळी साफसफाईच्या कामाला सुरुवात करते. जीही कामं दिवसभराची असतात ती होत राहतात, पण साफसफाईची जी कामं असतात ना, फरशी वगैरे पुसणं सकाळच्या वेळेतच मी करत असते. थोडंसं लवकर उठलं तर काही हरकत नाही, पण आपले क्लीनची कामं अगोदर मी करत असते. तर इकडे मी पोतं वगैरे आणून ठेवलेलं होतं डाळीचं, ते वरती ठेवायला सांगितलेले दीपकला, कारण आता साफसफाई करत आहोत, पाणी वगैरे पडतं, तर वरती नेऊन ठेवलेलं आहे. आता आलेली मी बाहेर पोर्समध्ये. आणि हे जे केमिकलचं पाणी होतं, जे लिक्विड टाकलेलं छान आहे, त्यामध्ये भरपूर सारं लिक्विड टाकलेलं होतं, तर मी तर फोर्समध्ये टाकले, म्हणजे फरशी छान चकाचक निघेल. नंतर मी वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेणार आहे. आणि एक गोंधळ झाला, ऐन टायमाला लाईट गेली, ऐन वेळेतच लाईट गेली आज, म्हणजे काल पण गेलेली होती, आज पण गेलेली आहे. बोरवेल चालू केलं आणि झाडाला पाणी देण्यासाठी पाईप हातात घेतलं, तितक्यात लाईट गेली. मग लाईट गेल्यानंतर मी डब्यानं सगळ्या झाडांना पाणी देत आहे कुंड्यातल्या, कारण दुपारच्या वेळेत मी देते, याच वेळेत देत असते. लाईट गेली असली तर डब्यानं देते, यामध्ये थोडासा वेळ मला जास्त लागतो. असो, जितकी आपण झाडांची काळजी घेतो तितकी झाडं व्यवस्थित राहतात. आणि आता गरमीचे दिवस आहेत, तर सकाळच्या वेळेत पाणी देणे हे खूप गरजेचं आहे. लाईट गेली तर मी डब्यानं देत असते. आणि दिनेश काय करत आहे तर फुलं तोडत आहे. मोगराला भरभरून अशी फुलं लागत आहेत, दररोज एक टोपलं फुलं निघत आहेत, आणि सगळे फुलं खाली गळतात, कारण का तोडता येईना, वेल खूप वरती गेलेला आहे. तर वरची जितकी पोहोचत आहे तितकी दिनेशनं फुलं तोडून तुळशीपाशी आणून ठेवलेले आहेत. आणि पाठीमागलची स्वास्तिकची फुलं, कारण आज महाशिवरात्री आहे त्यामुळे कोणीच फुलं ठेवणार नाही, तर म्हणलं अगोदर फुलं घेऊन ये थोडीफार तरी. मग जितके भरपूर झाड भरून फुलं लागत आहेत, कारण वरच्या टाक्या जशा भरल्या त्याचं पाईप जे आहे ना, ते पाईप आम्ही त्या झाडालाच केलेलं आहे. पाणी जर टाक्या भरल्या तर कळत नाही, आपण आतमध्ये असल्यानंतर टाकी भरली का रिकामी आहे, ज्या वेळेत भरून उलतं त्यांना तेव्हाच कळतं. तर अगोदर पाण्याचं खूप नुकसान व्हायचं, कारण खूप सारं पाणी खाली जातं. आपण बोरवेल बंद केलं तरी पण पाईपातलं पाणी जातच असतं, कमसे कम 10-15 मिनिट तर ते जात असतं. मग आम्ही काय केले, ते जे पाईप आहे ना, एक्स्ट्राचं पाणी टाक्या भरल्यानंतर जातं, ते आम्ही झाडाला केलेलं आहे. तर भरभरून झाडाला पाणी जात आहे, त्यामुळे स्वास्तिकच्या झाडाला अशी फुलं लागली, पानाला एक फुल लागलेलं आहे. तर थोडीफार फुलं दिनेश घेऊन आल्यानंतर दासाळ्याची आहेत, मोगऱ्याचे आहेत. आणि आज महाशिवरात्री आहे, तर आपल्याला बेलपत्र वगैरे लागणार आहे. तर तेच म्हणत आहे दीपकला की कुठं भेटलं, पण इथं जवळपास म्हणजे आसपास कुठंच बेलपत्रीचं झाड नाही आहे, तर बघूया कुठं भेटलं तर खूपच चांगलं आहे. तर झालेले मॉर्निंगची कामं माझी, अंगणाची साफसफाई, पोर्स स्वच्छ केलेला आहे, झाडांना पाणी दिलं, रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि दिनेशला इकडं मी तांदूळ दिलेले आहेत टाकण्यासाठी, म्हणजे सकाळच्या वेळेस सगळी मॉर्निंगची कामं झाल्यानंतर अगोदर तांदूळ टाकतो आम्ही, चिमण्याची चू चालूच असते, तर टाकलेले आहे. तुम्ही म्हणत होता की ताई रांगोळी हाताळणं काढण्यापेक्षा छापे येतात रांगोळीचे 7 दिवस काढण्यासाठी, दररोज एक प्रकारची आपण रांगोळी काढू शकतो. तर बघणारे कसे आहेत काय नाही, कारण सकाळी ना कमी वेळात आपल्याला खूप सारी कामं करायची असतात. ज्या दिवशी घाई गडबड असते ना, त्या दिवशी ते जे छापे असतात ना, ते आपल्याला उपयोगी पडतात, म्हणजे कमी वेळात आपली रांगोळी होऊन जाते. तर झालेले आंघोळ वगैरे झालेले आहे. आता अगोदर आलेले बाहेर, म्हणजे वातावरण इतकं छान झालेलं आहे, इतकं फ्रेश वाटत आहे, म्हणजे जसं घरची क्लिनिंग झाली, रांगोळी काढून झाली, एकदम छान फ्रेश वाटतं, जसं आपण आंघोळ करून येतो तसं खूप छान वाटतं. तर थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेतला, केस वगैरे झटकून घेतले. आता अगोदर पाणी भरून घेऊ, देवपूजा करू, आणि महादेवाचा अभिषेक पण करायचा आहे मला. आणि फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, आमटी, नंतर प्रसाद म्हणून मी साबुदाण्याची खीर बनवणार आहे, कारण आज एकादशीचा उपवास आहे आपल्याला महाशिवरात्रीचा, तर साबुदाण्याची खीरच बनवणार आहे. आणि दीपक दिनेश गेलेले ते गॅरेजला, म्हणजे बाईक चालवायचं दिनेश जिद करत होता, दीपक दिला, आणि नंतर रोसून सायकल घेऊन गेलेला आहे. रडापडी चालू असते त्यांची प्रत्येक गोष्टीत, मी तू घरामध्ये एकत्र असले ना चालू असतं. मुलं कितीही मोठे हो, त्यांचा रुसवा फुगवा संपतच नाही. तर दिनेश दूध घेऊन येईल आणि दीपक थोड्या वेळ गॅरेजमध्ये बसणार आहे, कारण यांना कुठेतरी बाहेर गावी जायचं आहे. तर अगोदर मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, आणि रोजची देवपूजा, महादेवाचा अभिषेक, नंतर खीर वगैरे नंतर बनवणार आहे, कारण थोडीशी घाई गडबडीने मी अगोदर खिचडी बनवून देते. एकादशीचा उपवास आहे, कुठं बाहेरचं खाणंपिणंही चालणार नाही, फक्त चहा पिऊन गेलेले आहेत. तरी साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलेला होता, तर मी आता तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने भिजलेला आहे. तर बघू शकता व्यवस्थित फुललेला आहे. तर रात्री जी मोठा शाबू असतो ना, तो रात्रीच भिजत ठेवायचा. जी झटपट असतो त्याला जास्त वेळ लागत नाही, पण मोठा शाबू भिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून रात्रीच्या वेळेतच मी स्वच्छ धुवून
पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं, व्यवस्थित सकाळपर्यंत फुललेलं आहे. आणि लाल मिरच्या, सुक्या मिरच्या पण मी काढून ठेवलेल्या होत्या, ते पण मी म्हणजे मसाला डबा मी केलेला आहे ना खडे मसाल्याचा, त्यामध्ये घालून ठेवलं. म्हणजे खूप आवरावर असते आपली घरची छोटी छोटी किचनची कामं होऊन जातात. ते व्यवस्थित ठेवा, हे व्यवस्थित सगळं व्यवस्थित ठेवतो म्हणून आपल्याला घाई गडबडी सगळं वेळेत भेटून जातं. तर ते आवरून ठेवले. इकडे शेंगदाणे भाजत ठेवले. तोपर्यंत दिनेश आलेले दूध घेऊन. असा रुसलेला आहे, असा फुगलेला नाही की काय सांगावं. आणि कारण काय आहे तर दीपक बाईक चालू दिला नाही, हाच राग त्याला आलेला आहे. दीपक बाईक का देत नाही, कारण हा ॲक्सिडेंट झाल्यापासून ना बाईक दीपक चालू देतो ना कारमध्ये हे बसू देतात. त्यांना अशी भीती बसलेली आहे ना की आणखीन हा कुठंतरी पडेल करेल, त्यामुळे देत नाही. तर पण दिनेशला खूप राग येतो. एक वेळा झालं तर काय बार होतं का माझ्या हातनं, असे प्रश्न तो विचारत असतो सगळ्यांना. एक वेळा झालं तर दरबारला ते चूक होते का माझ्याकडनं, जे मला देत नाही आहे तुम्ही, त्यामुळे रुसून बसलेला आहे. राग खूप लवकर येतो दिनेशला. तर असो, 1 तास 1.5 तास तो आता रुसून बसेल, बोलणार पण नाही आहे. तर इकडं आता मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी. तर हे साबुदाणा जे आहे ना मी काढून घेतले आहे ताटामध्ये, आणि यामध्ये चवीपुरतं शिंदी लावून आणि शेंगदाण्याचा कूट म्हणजे शेंगदाणे भाजून बारीक वाटून घेतलेले आहेत. आणि 1 ते 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, मिक्स करून घेतलं. आणि इकडे दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. आणखीन चहासुद्धा झाला नाही, आज खिचडीच बनवत आहे अगोदर मी, कारण हे थोडंसं लवकर जाणार आहे. तर इकडे दिनेशला दूध प्यायला दिलं. दूधसुद्धा पित नाही, ठेवलेलं आहे साईडला, असं नंतर पेईल. तर इकडे मी काय केलेलं आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, जिरं टाकलेले. जे मसाले डब्यातले जिरे आहेत ते घ्यायचे नाही, जे आपण वेगळ्या डब्यात काढून ठेवले होते ते अर्धा चमचा जिरं टाकलं. नंतर मी टाकलेले आहे हिरवी मिरची, बटाटा आणि थोडंसं आल्याचा 1 तुकडा आपण ग्रेट करून टाकायचा आहे. परतून घेतलेले टोमॅटो वगैरे टाकले नाही. तुम्ही म्हणत असता की ते एकादशीच्या उपवासाला टोमॅटो खायचा नसतो, त्यामुळे मी टोमॅटो स्किप केलेला आहे. इतकं सगळं टाकलं, व्यवस्थित परतलेलं आहे. थोडंसं शिंदून टाकलं, म्हणजे बटाटा जो टाकलेला आहे ना आपण, ते थोडंसं लवकर मऊ होतो. टाकला, परतून घेतला, झाकून ठेवलेलं होतं कमी गॅसवरती थोडा वेळ, जोपर्यंत की बटाटा व्यवस्थित मऊ होत नाही तोपर्यंत. नंतर मी कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. आणि जो शाबू होता ना मिक्स केलेला आपण, यामध्ये शिंदूला आणि शेंगदाणे टाकलेले होते, ते ओतायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि थोडा वेळ झाकून ठेवा. बघू शकता एकदम मस्त अशी साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. तर महादेव पार्वतीचा अभिषेक कसं केलं, प्रसादाची खीर कशी केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.